बीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री दुर्गा सप्तशती अध्याय 13वा. जय माता दी. देवीचा वर प्राप्त झाला. राजा सुरतवेशाशी ध्यान. ओम बालसूर्यापरी कांती चतुर्बाहू त्रिलोचना ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुशवराभय. ओम ऋषिर्वाच ऐसे बोलिला राजा. देवी महात्म्य उत्तम प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी. विद्युत्पती तिच्या हाती विष्णू माया भगवती तिच्यासाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे. आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित त्या परमेश्वरीशी जावे शरण राजया. आराधकाशी तो मोक्ष भोग सर्गादी देत असे. मार्कंडी उवाचे कुष्टुके मुनी मेधाचे राजा श्रुत ऐकुनी त्या सुव्रता सभाग्या ऋषीचे करी वंदना. ममता राजा ठिकाणी होता खिन्न नृप महामुनी त्या बोध राजा वैश्य नदी तटी. अंबिका दर्शनासाठी तत्काल बेसले तपा. देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तपसाधनी. पूजिती षोडस दोघे देवीची मूर्ती मातेचे अल्पाहारी प्रथम ते पुढे आहार वर्जुनी एकाग्र मन लावून चिंतन तपी मांडती. आपले रक्त देऊन स्वप्राण बली वाहत आराधती नियमाने 3 वर्षे महातपी. प्रसन्न दर्शन देई चंडिका तयाशी बोलिली. देवी उवाच राजा वैश्य जे तुमची अभिलाषा असे म्हणी मागा सर्वच मी तपे संतुष्ट झाली. मार्कंडेय उवाच दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड रूप मागत. इह जन्मी शत्रुनाश गत राज्य मिळो म्हणे. विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्वमेपणा नसो निरासक्त करी असे नम्रतेने ज्ञान मागत. देवी उवाच राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते तुझे. शत्रू एक न राहील भोगीशी स्थिर संपदा. तेथे मरता तू होशील विवसनास बालक. सार्वणिके म्हणून आम्ही ख्यात होशील पृथ्वीशी. वैश्वर्या तुझ्या चित्ती जोवर मज मागणे तो मी तुझ पर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी. मार्कंडेय उवाच ऐसे वर देतिले दोघा अभिलाषित देवीने. भक्ती स्तोत्र ते करती ऐकुनी देवी अंबिका. अंतधान तेथे झाली सुरत श्रेष्ठ क्षत्रिय. सूर्याचा पुत्र होऊन सार्वणी म्हणून होईल. ऐसे आशिष देवीचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिया. तो सूर्यपुत्र होऊन सार्वणी म्हणून होईल. क्लीम ओम इति श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावात टीकायां श्री मार्कंडे पुराणे सार्वणिक मन्वंतरे देवी महात्म्ये सुरत वैश्वर्य प्रदानम त्रयोदश अध्यायः. जय माता दी. महाकाली महासरस्वती महालक्ष्मी आई साहेब जगदंबा माता की जय.